Hello everyone, welcome in CR Health and Academics YouTube channel. So students, today we are going to see a new topic, that is mind mapping. We can see in question number 1, C section, this mind mapping question is being given to the students. आपण पाहतो माइंड मॅपिंग हा प्रश्न क्रमांक 1 सी मध्ये आपल्याला विचारला जातो, ज्याची मार्किंग 3 आहे. ए माइंड मॅप इज अ डायग्राम used to visually organize information. The central idea is to drawn at the center of the page, to which related ideas are added as branches. In this activity, you will have to develop a mind mapping frame design using your ideas, thoughts, concept to illustrate, develop on the given topic. May or may not be a completion exercise. तर माइंड मॅप काय आहे हे आपण मराठीत समजून घेऊ थोडक्यात. माइंड मॅप ही एक आकृती आहे जी आपण माहिती सर्व ठिकाणी पाहतो. ती माहिती आपल्याला थोडक्यात आकृतीमध्ये मांडता येणं हेच आहे माइंड मॅपिंग. आपण एक आकृती, एक विषय समोर घेतो, तिचं रूपांतर आपण कल्पना शाखांमध्ये करतो आणि तेच ठरतं एक माइंड मॅपिंग. पुढील उदाहरणामधून माइंड मॅपिंग आपण चांगल्या प्रकारे समजून घेऊ. आता याची मार्किंग सिस्टीम जी आहे ती पुढील प्रमाणे आहे. कवरिंग ऑल पॉईंट्स ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स, विचारलेले सर्व मुद्दे पूर्ण करणे, यासाठी 2 गुण आहेत. त्यानंतर प्रेझेंटेशन, सादरीकरण 1 गुण, आणि असे टोटल होतात एकूण 3 गुण या ठिकाणी या प्रश्नासाठी आहेत. आता आपण उदाहरण पाहूया. कंप्लीट द माइंड मॅपिंग फ्रेम गिवन बिलो यूजिंग युअर ओन आयडियाज. पुढील माइंड मॅपसाठी दिलेली चौकट किंवा कृती तुमच्या कल्पना वापरून पूर्ण करा, असा तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो. आणि त्यासाठी समोर जे आता एक उदाहरण येईल त्याचा आपण चांगल्या प्रकारे विचार करूया. तर समोर तुम्हाला दिसेल की एक फाईट अगेन्स्ट पॅन्डेमिक नावाची मुख्य कल्पना त्यांनी दिलेली आहे. आणि मेडिकल टीम, एन्फोर्समेंट पर्सनल, प्रिकॉशन्स या कल्पना शाखा त्याच्यात दिलेल्या आहेत. तर त्याचं उत्तर कशा प्रकारे आपण भरू शकतो हे आपण पुढीलप्रमाणे पाहू. तर या प्रकारे तुम्ही एखाद्या माइंड मॅपसाठी दिलेल्या कल्पनेचा इतर कल्पना शाखांमध्ये रूपांतर करून या प्रकारे ती कृती किंवा तो जो काही डायग्राम असेल तो पूर्ण करू शकता. इथे आपण पाहू शकतो फाईट अगेन्स्ट पॅन्डेमिक म्हणजे महामारी विरोधाची लढाई, व यामध्ये एन्फोर्समेंट पर्सनल म्हणजे अंमलबजावणी करणारे लोक, त्यानंतर प्रिकॉशन्स काय घ्यावीत, त्यानंतर मेडिकल टीम यासारख्या कल्पना शाखा तुम्हाला योग्य विचार करून मांडाव्या लागतात. तर या प्रकारे तुम्ही माइंड मॅपिंग पूर्ण करू शकता. अनेक उदाहरणं तुम्हाला पुस्तकांमध्ये सापडतील, ती घ्या आणि निश्चितपणे तुम्ही अशा प्रकारे उदाहरणं सोडवा. धन्यवाद.